नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बीटरूटचा हलवा. सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतो या पद्धतीने बनवल्यास हा बीटरूटचा हलवा. तर याच्यासाठी आपण 1 पाव बीटरूट घेतले. हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची. साल काढून झाल्यानंतर आपण हे किसून घेणार आहोत. तर इथे आपण एक किसणी घेतली आहे आणि याने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. किस तयार झाल्यानंतर हा आपल्याला तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे बीटरूट किसून झालेले आहेत आणि इथे आपण पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं आणि या तुपामध्ये आपल्याला हा किस परतवून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनिट हा किस आपण याच्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर याचा कच्चेपणा निघून जातो आणि आपल्या हलव्याला चव छान येते. त्याच्यामुळे आपल्याला हा तुपामध्ये असा 2 ते 3 मिनिट परतवायचा आहे. आणि यात दूध घालायचं अर्धा कप आणि दुधामध्ये परत आपल्याला हा किस छान शिजवून घ्यायचा. तर सोपी रेसिपी आहे. चवीला खूप छान होतो हा बीटरूटचा हलवा. नक्की करून बघा. इथे आपण अर्धा कप दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आणि दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे असं सारखं मिक्स करायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तर इथे यातलं दूध आटलेलं आहे आणि यात आपण साखर घालणार आहोत. तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. साखर घातल्यानंतर ही पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला परत हे असं सारखं मिक्स करायचं आहे. आणि साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. यात आपण मिल्क पावडर घालणार आहोत 2 ते 3 टेबलस्पून. ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही हलवा छान होतो. तर इथे आपण 2 ते 3 टेबलस्पून मिल्क पावडर घातली, बदामचे तुकडे घातले आणि वेलची पूड घातली अर्धा टीस्पून. आणि हे सगळं असं छान मिक्स करून घेतलं. तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता. इथे आपला हा बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, चवीला छान होतो. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.